Good morning to all my dear students. Today we are going to talk about EVS, that is environment education. Let us discuss in this video on project topic. The most important of the valuable instruction in the project work, that is as follows. First one is it is a mandatory for the students to write project report according to the following guidelines. And second is the evaluation of project work should be according to the guidelines. म्हणजेच काय की प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी खालील मुद्द्यांना अनुसरून त्यांचं लेखन करणे अनिवार्य आहे. तर प्रकल्प कार्याचे मूल्यमापन खालील मुद्द्यांप्रमाणे असेल. प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत. म्हणजेच काय गाईडलाईन्स फॉर द रायटिंग प्रोजेक्ट रिपोर्ट. फर्स्ट वन इज द सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट टॉपिक, दॅट इज इंट्रोडक्शन. विच पॉईंट्स आर इन्क्लूडेड इन अ इंट्रोडक्शन? दॅट इज इन्क्लूडेड इन अ expected to write briefly about the subject and the reason for the selecting the particular topic. That is brief history, new update information, current status of the topic should be included in the introduction. म्हणजेच काय की प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे आवश्यक आहे. जर का विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या निवडलेली असेल तर त्या विषयाची निवड का केली, थोडक्यात त्याची संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट आणि थोडक्यात त्या विषयाचा इतिहास किंवा आणि त्यामध्ये अजून त्या विषयाबद्दलची नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सद्यस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा. नेक्स्ट पॉईंट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट टॉपिक. has to write the precise importance to project work by identifying the present environmental, scientific and social value for the project topic. म्हणजेच काय की सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचे पर्यावरणाविषयी शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्यांचे महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणाने लिहावे. थर्ड वन इज द ऑब्जेक्टिव्स ऑफ द प्रोजेक्ट वर्क. This should have the right and what you will do in the project work and must write the appropriate objectives. The objectives of the project work should be in proper manner. ज्या हेतूने आपण प्रकल्पाचा विषय निवडला त्या अनुषंगाने प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्टे लिहिणे आवश्यक आहे. नेक्स्ट पॉईंट इज द प्रोजेक्ट वर्क मेथॉडॉलॉजी. A short description of how the information will be obtained under the practical approach. It is necessary to use a variety of data collection methods which include survey, questionnaire, interviews, experiments, field observation, site visits, etc. You should generally consider their local environmental issues for the project work, but it is not limited to. So that they can identify and formulate solution to the problems surrounding them. You should be encouraged to illustrate the problems of the selected environmental issue. Use the newspapers, self-drawn pictures, photographs of the issues taken by the you themselves. Fifth point is the observations. The data obtained from the selected topic should be depicted in the form of observation tables, that graphs and brief points. The next part conclusion is based on the observation recorded. म्हणजेच प्रोजेक्ट अहवाल लेखनासाठीचा चौथा मुद्दा आहे की प्रकल्प कार्यपद्धती. प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध अभ्यास पद्धतींचा वापर आपण करू शकतो. उदाहरणार्थ सर्वेक्षण पद्धती, प्रश्नावली, मुलाखत, प्रयोग पद्धती, क्षेत्र निरीक्षणे, क्षेत्रभेट इत्यादी पद्धतींचा अवलंब करून आपण प्रकल्प कार्य पूर्ण करू शकतो. पर्यावरणाचा प्रकल्प हा स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे, परंतु यापुरतेच ते मर्यादित नाही. तसेच आपण निवडलेल्या समस्येसंदर्भातील ज्या माहिती असेल ती माहिती आपण वृत्तपत्रातून प्रत्यक्ष त्या घटनेचे फोटो काढून ते आपण संग्रहित ठेवू शकतो. पुढचा मुद्दा आहे निरीक्षणे.
निवडलेल्या कार्यपद्धतीने प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेख तक्त्यांच्या स्वरूपात प्रदर्शित करता आली पाहिजे. तसेच संक्षिप्त व मुद्देसूद ती माहिती असावी, कारण की निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष हे अवलंबून आहेत. पुढचा मुद्दा आहे विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस ऑफ डाटा. इट इज ॲन इम्पॉर्टंट स्टेप टू ॲनालाइज द ऑब्झर्वेशन बेस्ड ऑन द व्हेरियस न्यूमेरिकल्स मेथड्स. By this method, you can effectively indicate the numerical values through graphs, histograms and images. म्हणजेच आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. या सदर पद्धतीने आपण आलेख, स्तंभालेख अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे निष्कर्ष. निष्कर्ष आपल्याला विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहिणे आवश्यक आहे. द रिझल्ट शुड हॅव इंटरप्रिटेशन अँड इंटरफरन्स टू द डाटा इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड. These 7 steps are important in the project work. If you have any problems in project work, please contact me. Thank you.